भगवान श्रीकृष्ण या श्लोकांमध्ये ध्यानाबद्दल सांगतायत. मनुष्याने ध्यान करावं, त्याचा अभ्यास करावा, योग अभ्यास कसा करावा याबद्दल या श्लोकांमध्ये सांगतायत. ध्यान म्हणजे काय, तर आपण एखाद्या व्यक्तीचं जर चिंतन करतो तर साहजिकच त्या व्यक्तीची ओढ आपल्याला लागते. अगदी त्याचप्रमाणे ध्यानाचं आहे. जर आपण ध्यानामध्ये एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या विशिष्ट अशा साध्याचं ध्येयाचं जर आपण ध्यान धरलं तर ते ध्येय आपल्याला प्राप्त होतं, हा आजवरचा अनुभव आहे. म्हणून करता अनेक जे मनोरुग्णांवरती उपचार करणारे डॉक्टर आहेत ते अनेक लोकांना जर मानसिक त्रास असेल तर त्यांना ध्यान करण्यासाठी सांगतात आणि अभ्यासपूर्वक ध्यान करून त्यांच्या चित्तामध्ये जी त्यांना आवश्यक असे विचार आहेत ते पेरण्याचा ते प्रयत्न करतात. परंतु भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी त्या योग्याबद्दल सांगतायत, त्या महात्म्याबद्दल सांगतायत की ज्याने जीवनामध्ये निरंतर अभ्यास केलेला आहे, ध्यान केलेला आहे आणि तो अंतकाळी सुद्धा ध्यान करूनच त्या भगवान श्रीकृष्णांमध्ये परब्रह्मामध्ये एक रूप होऊन जातो. तर तो कसा आहे, भगवान श्रीकृष्ण सांगतायत की जो नासिकाग्रामध्ये म्हणजेच नाकाच्या समोर ध्यान धरून दोन भुवयांच्या मध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एक रूप असणारं ओम हे अक्षर ब्रह्म आहे, व्याहृती रूप आहे, त्याचं चिंतन करतो आणि अनाहत त्याचं जे चिंतन आहे ते स्वरूप त्याच्यात शरीरात असणाऱ्या आत्म्यातनं परब्रह्मामध्ये असणाऱ्या ब्रह्मांडातील परमात्म्यापर्यंत एक रूपच आहे. चराचर सृष्टीमध्ये या ओम अक्षरानेच सर्व व्याप्त केलेला आहे. हा साक्षात्कार ज्यावेळेला त्याला होऊ लागतो त्यावेळेला तो निर्गुण निराकार परब्रह्माचं चिंतन करू लागतो. त्याला स्वरूप हा विषयच राहत नाही आणि त्याकरता म्हणून असा जो महात्मा आहे हा निरंतर भगवान श्रीकृष्णांचं आणि भगवान परब्रह्माचं चिंतन करून अंतकाळी ज्यावेळेला प्राण सोडतो त्यावेळेला त्याची आत्मज्योती ही परमात्म्यामध्ये विलीन होऊन जाते. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की तो माझ्यामध्येच येऊन मलाच येऊन मिळतो. त्यानंतर त्याला या संसार रूपी समुद्रामध्ये, दुःख समुद्रामध्ये पुन्हा यावं लागत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या सुखदुःखाचा उपभोग त्याला घेण्याची इच्छा राहत नाही. तो आत्मरूप परमात्मा होऊन जातो आणि माझ्याशीच एक रूप होऊन जातो. आपण भगवान श्रीकृष्णांचं हे चिंतन भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या अभ्यासाप्रमाणे करत आहोत. आजही आपण आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना जी संकट, जी अडचणी आपल्याला येत असतात, ह्या सर्व अडचणींवरती मात करण्यासाठी म्हणून जर आपण योग अभ्यास रोज केला, ध्यानधारणा जर रोज केली, जितकं आपल्याला शक्य असेल तितका वेळ जरी आपण केली तरी भगवान श्रीकृष्णांनी जो हा साक्षात्कार या भगवद्गीतेत सांगितलेला आहे त्याचा अंशभर तरी आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्धन्यात्मनः प्राण मास्थितो योगधारणाम्. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन्. यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. अनन्यचेतः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. मामुपैत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानां संसिद्धिं परमां गताः.